पाहतोय बीडमधली सध्या बीडमध्ये मनोज जरांगे पाटील हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्या स्वागतासाठी ही जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। आपण पाहतोय मोठ्या संख्येने मराठा समाजाचे बांधव या ठिकाणी उपस्थित आहेत। तर डोक्यावर भगव्या टोप्या घालत त्यांनी आज या सभेमध्ये उपस्थिती लावलेली आहे। मोठ्या संख्येने मराठा समाजाचे सगळे जे पदाधिकारी आहेत किंवा सगळे जे मराठा समाजाचे बांधव आहेत ते सगळे या ठिकाणी आज मोठ्या संख्येने एकवटणार आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे, कारण उद्या 24 डिसेंबर जी अल्टिमेटमची तारीख आहे ती असल्यामुळे मनोज जरांगे पाटील ही आता आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार आहेत। त्यामुळे आता ते काय बोलतात त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आपण ही दृश्य सध्याची थेट बीडमधली पाहतोय। बीडमध्ये मनोज जरांगेंचं जंगी स्वागत करण्यात येते। तब्बल 200 जेसीबीमधून त्यांच्यावर फुलांची उधळण करत तसंच हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर फुलांची उधळण करत स्वागत करण्यात आलेलं आहे। आता काही वेळापूर्वीच त्यांची रॅली सुद्धा या शहरामधून निघालेली होती आणि आता थोड्याच वेळात सभेला सुद्धा सुरुवात होणार आहे। त्या सभेच्या आधीची ही दृश्य आपण पाहतोय। किती मोठ्या संख्येने हा जनसमुदाय मनोज जरांगेंच्या या सगळ्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जमा झालेला आहे, एकवटलेला आहे। थोड्याच वेळात जरांगेंची ही इशारा सभा होणार आहे आणि या इशारा सभेमध्ये आता जरांगे पाटील सरकारला काय इशारा देतात, काय बोलतात याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे। आपण पाहतोय आता मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत करण्यात येत आहे आणि आता सध्या ते बीडमध्ये दाखल झालेले आहेत। ज्या ठिकाणी सभा होणार आहे त्या ठिकाणी आता काहीच क्षणामध्ये ते दाखल होतील आणि सगळ्या या समाज बांधवांशी संवाद साधतील। त्याआधी या ठिकाणी रॅली काढण्यात आली होती, ज्या रॅलीमध्ये मोठ्या संख्येने हे सगळे मराठा समाज बांधव सहभागी झालेले होते। संपूर्ण मराठा समाज आता मनोज जरांगेंच्या पाठीशी असल्याचं आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतोय। या आधीच्या सुद्धा ज्या काही सभा जरांगेंच्या झाल्या होत्या त्या सभांना अशाच प्रकारची गर्दी होती आणि आजची ही जी सभा आहे ती इशारा सभा आहे। त्या इशारा सभेला सुद्धा मोठ्या संख्येने गर्दी आपण पाहतोय। बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांनी रॅलीला सुरुवात केलेली होती आणि आता सभेच्या ठिकाणी ते पोहोचलेले आहेत। बाबासाहेबांच्या चरणाशी पुष्प अर्पण करून त्यांनी या इशारा सभेला सुरुवात केलेली आहे आणि त्यानंतर मोर्चा निघाला आणि मोर्चानंतर आता जरांगे पाटील हे सभास्थळी जात आहेत। आपण पाहू शकतोय किती मोठ्या संख्येचा हा समाज बांधवांचा जनसमुदाय आहे। मोठ्या संख्येने समाज बांधव या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण अधिक माहिती जाणून घेत आमचे प्रतिनिधी डॉक्टर माधव सावरगावे हे थेट आपल्या सोबत आहेत। माधवजी, काय सांगाल? आपण पाहतोय खूप मोठ्या संख्येने मराठा समाज जरांगेंच्या पाठिंब्यासाठी या ठिकाणी बीडमध्ये दाखल झालेले आहेत। सध्या जरांगे पाटील हे बीडमध्ये दाखल झालेत, काय सध्याचे अपडेट्स मिळतात?